काही सिनेमे मोठ्या आवाजानं रडत नाहीत, ते हळू श्वास घेतात आणि मग मनात कुठेतरी कंपन निर्माण करतात. द हिस्ट्री ऑफ साऊंड हा असाच सिनेमा आहे. तो ओरडत नाही, तो आग्रह धरत नाही, तो स्वतःच्या दुःखावरच इतका प्रेमात आहे की कधीकधी तो त्या दुःखापलीकडे जायलाच विसरतो. हा सिनेमा तुम्हाला तोडून टाकत नाही, तो तुम्हाला हळूहळू झिजवत राहतो. ऑलिव्हर हर्मॅनस ब्युटी लिव्हिंगसारखे सिनेमे देणारा दिग्दर्शक. पॉल मेस्कल आणि जॉश ओकॉनर सध्याच्या काळातले दोन सर्वात एक्सायटिंग ॲक्टर्स. बेन शाटूकची लिटररी शॉर्ट स्टोरी, वर्ल्ड वॉर वनच्या आसपासचा अमेरिकन लँडस्केप, फोक म्युझिक, गे रोमान्स, मेमरी, लॉस. कागदावर सगळं परफेक्ट आर्ट हाऊस कॉकटेल. पण प्रश्न असा आहे, हा सिनेमा जिवंत वाटतो का, की फक्त सुंदरपणे जपून ठेवलेली आठवण? प्रिमाइसबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा आहे साऊंडबद्दल, पण त्याहून जास्त सायलन्सबद्दल आहे. तो आहे अशा प्रेमाबद्दल जे पूर्ण व्यक्त होण्याआधीच इतिहास बनतं. आज क्युअर रोमॅन्स सिनेमाकडून आपली अपेक्षा बदलली आहे. ब्रोकबॅक माउंटन नंतर कॉल मी बाय युअर नेम, गॉड्स ओन कंट्री, ऑल ऑफ अस स्ट्रेंजर्स, आपण आता केवळ रिप्रेशन पाहत नाही, आपण इंटिमसी, डिझायर, इमोशनल ऑनेस्टी शोधतो. द हिस्ट्री ऑफ साऊंड मात्र जाणीवपूर्वक मागे वळतो, एका रिस्ट्रेंड, डिग्निफाईड, ऑलमोस्ट म्युझियम लाईक इमोशनकडे. आणि इथूनच सिनेमा स्वतःचा सर्वात मोठा अडथळा बनतो. प्लॉटबद्दल बोलायचं झालं तर कथा सुरू होते 1910च्या केंटकीमध्ये. लिओनल, एक गरीब शेतकरी कुटुंबातला मुलगा, ज्याला परफेक्ट पिच आहे. आवाज, सूर, कंपन सगळं त्याला शब्दांशिवाय समजतं. त्याची ही देणगी त्याला बोस्टन कॉन्झर्वेटरीपर्यंत घेऊन जाते. 1917, वर्ल्ड वॉर वनची चाहूल. बोस्टनमध्ये लिओनल भेटतो डेव्हिडला. डेव्हिड, श्रीमंत बॅकग्राऊंड, पियानो वाजवणारा, लोकगीतांमध्ये रस असलेला, थोडासा ट्रॅजिक, थोडासा चार्मिंग. एका बारमध्ये डेव्हिड एक फोक सॉन्ग गातो. तोच सूर लिओनलने लहानपणी ऐकलेला असतो. इथे कुठलाही इझी गे टप्पा नाही, कुठली हेजिटेशन नाही. ते दोघं जस्ट नो. युद्ध त्यांना वेगळं करतं. पुन्हा भेट झाल्यावर ते माईनच्या ग्रामीण भागात जातात. घराघरात जाऊन लोकगीत रेकॉर्ड करायला, वॅक्स सिलेंडर्सवर आवाज जतन करायला. हा भाग म्हणजे सिनेमाचं हृदय आहे. जंगल, ओसाड रस्ते, पोर्चवर बसून गायलेली गाणी, स्वयंपाकघरात उमटलेले सूर. इथे प्रेम शब्दात नाही, ते आवाजात आहे. पुढे आयुष्य त्यांना वेगळ्या दिशेंना नेतं, वेगळ्या देशात, वेगळ्या नात्यात. लिओनलचा प्रवास पुढे चालू राहतो, इटली, इंग्लंड, रोम. पण सिनेमा शेवटी एकच प्रश्न सोडतो, काही प्रेमकथा पूर्ण न झाल्यामुळे इतक्या सुंदर वाटतात का? रायटिंगबद्दल बोलायचं झालं तर बेन शॅटिकचं लेखन साहित्यिक आहे, खूपच. हा सिनेमा फील करतो की तो एक शॉर्ट स्टोरीवरून आलेला आहे. व्हॉइस ओव्हर आहे, सोनरस, ग्रेव. परफॉर्मन्स आणि केमिस्ट्रीबद्दल बोलायचं झालं तर पॉल मेस्कल न्यूट्रल आहे, कंट्रोल्ड आहे, पण मिसकास्ट आहे. तो लिओनलसाठी खूपच मोठा दिसतो. वयाचं गणित मनात येतच राहतं. जॉश ओकॉनर फार जास्त अलाइव्ह आहे. त्याचा डेव्हिड जेव्हा स्क्रीनवर नसतो तेव्हा सिनेमा थोडासा रिकामा वाटायला लागतो. दोघांची केमिस्ट्री जेंटल आहे, टेंडर आहे, पण पॅशनेट नाही. हे रिमेंबर्ड लव आहे, लिव्ड लव नाही. आणि कदाचित तोच दिग्दर्शकाचा उद्देश आहे, पण त्याची किंमत सिनेमा मोजतो. थीम आणि सबटेक्स्टबद्दल सांगायचं झालं तर हा सिनेमा आहे इतिहास कसा बनतो, आवाज कसा टिकतो, प्रेम कसं आर्काईव्ह होतं. वॅक्स सिलेंडरसारखं ग्लास केसमध्ये ठेवलेलं. सिनेमा सतत स्वतःच्या सॅडनेसकडे आदराने पाहतो, पण कधीकधी त्या सॅडनेसला तोडून बाहेर यायची हिंमत करत नाही. टेक्निकल क्राफ्ट, सिनेमॅटोग्राफी बाय अलेक्झांडर डॅनॅम. म्युटेड कलर्स, टॉप, ग्रे, ओटमिल शेड्स, ब्युटिफुल पण ऑलमोस्ट ॲनेमिक. साऊंड डिझाईन हा सिनेमाचा सर्वात मोठा स्ट्रेंथ आहे. आवाज पडद्यावर तरंगतो, गाणं नसतानाही रेझोनन्स राहतो. सेकंडरी कॅरेक्टर्स गातात ते फोक सॉंग्स खूप जास्त ऑथेंटिक वाटतात दॅन द लीड्स रेव्हरन्स हेवी परफॉर्मन्सेस. एडिटिंग मिडल पोर्शनमध्ये थोडी लूज आहे, पण फायनल ॲक्ट लेक्चरसारखा वाटतो. स्टुडिओ प्लॅनिंगकडे बघायचं झालं तर हा सिनेमा कान सर्किटसाठी बनलेला आहे. टेस्टफुल, रिस्पेक्टफुल, अप मार्केट, पण त्याचं वार्निश थोडंसं खाली आहे. तो थोडासा पेट्रिफाईड होतो. पिक्चरबाजचा वर्डिक्ट आहे, द हिस्ट्री ऑफ साऊंड हा वाईट सिनेमा नाही. तो सुंदर आहे, सभ्य आहे, शिस्तबद्ध आहे, पण तो पूर्णपणे जिवंत नाही. तो प्रेम अनुभवत नाही, तो प्रेम आठवतो. आणि कधीकधी सिनेमा म्हणून ते पुरेसं नसतं. काही आवाज इतिहास बनतात, काही प्रेमकथा आठवणी बनतात. द हिस्ट्री ऑफ साऊंड दोन्ही जपतो, खूप काळजीपूर्वक, पण जपताना तो त्यांना स्पर्श करायला घाबरतो. मी आहे शुभम सुद्रिक आणि हा होता पिक्चरवाज रिव्ह्यू. पुढच्या रिव्ह्यूमध्ये भेटू. तोपर्यंत जुन्या गाण्यात अडकलेली शांतता ऐकत राहा.